नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 50 बातम्या। राज्यभरात सरत्या वर्षाचा सूर्यास्त पाहण्यासाठी गर्दी करण्यात आली आहे। मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर, रत्नागिरीच्या भाटे किनाऱ्यावर तर कोल्हापूरच्या रंकाळ्यावर सरत्या वर्षाचा सूर्यास्त मनमोहक वाटत होता। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेत। मालवणमधील तारकर्ली, देवबाग, तोंडवळी इथे पर्यटकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळते। समुद्रातील साहसी खेळांचा आनंद पर्यटक लुटताना पाहायला मिळतात। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणातील किनारपट्ट्यांवर पर्यटकांची गर्दी। गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांची विशेष पसंती असून इथल्या किनारपट्टी गजबजलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधील आरेवारे किनाऱ्यावर झिप लाईनचा थरार। हा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची आरेवारे किनाऱ्यावर तुफान गर्दी। नवीन वर्षाचं स्वागत करताना पर्यटकांची धमाल। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी। वेण्णा लेकमध्ये नौका विहाराचा आनंद घेताना पर्यटकांची धमाल। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खारघरमधील इस्कॉन मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। दर्शनासाठी पहाटेपासून रांगा। संध्याकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत विशेष कार्यक्रमांचं आयोजन। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज। शहरातील ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढला। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 2000 पोलीस तैनात। नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंची माहिती। 31 डिसेंबरसाठी पुण्यामधील लष्कर आणि डेक्कन भागातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल। संध्याकाळी 5 नंतर महात्मा गांधी रस्ता आणि जंगली महाराज रस्ता बंद राहणार। एफसी रोडवर रात्री तरुणाईची मोठी गर्दी होत असल्यानं निर्णय। नववर्षाच्या पार्टीसाठी हॉटेल बार आस्थापनं पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार। राज्य सरकारचा GR जारी। विशेष परवानगीची गरज नाही, मात्र ध्वनी प्रदूषणाचे नियम लागू राहणार। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईनगरीमध्ये भाविकांची मांदियाळी। बेळगावमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी। शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये स्ट्रेंजर थिंग्स या लोकप्रिय वेब सिरीजवर आधारित 25 फुटांचा ओल्ड मॅन साकारण्यात आला। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदार याच्यावर गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी झाडल्या जहागीरदारवर गोळ्या। पुण्यामध्ये झालेल्या जर्मन बेकरी स्फोटातील आरोपींना मदत केल्याचा बंटी जहागीरदारवर आरोप। चंद्रपूर पोलिसांनी देशामध्ये सुरू असलेलं किडनी रॅकेट उघडकीस आणलं। तमिळनाडूच्या त्रिचीमध्ये किडनी काढत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड। भुसावळमधील रेल्वे झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये 100 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा झालेल्या प्रशिक्षणार्थींना भुसावळ रेल्वे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। नागपूर आणि मुंबईतून वैद्यकीय अधिकारी दाखल। पालघरच्या मोखाडा इथल्या नायब तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न। वेळेवर हस्तक्षेप केल्यानं पुढचा अनर्थ टळला। मंगेश काळोखेंच्या हत्या प्रकरणी रायगडच्या महाडमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून निषेध मोर्चाचं आयोजन। महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं। शेतीचं क्षेत्र वाढल्यानं युरिया खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा। जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर युरियाचा साठा उपलब्ध नाही। नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा काढणीच्या कामाला वेग, मात्र मजुरांची टंचाई निर्माण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। कांदा काढण्यासाठी परराज्यातील मजुरांचा आधार। बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये कुत्रा अडकला। पुण्यातील कोरेगाव भीमा इथला प्रकार समोर। वन विभागापुढे बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान। अंबरनाथ तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत कायम। बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अपयश। बदलापुरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा वन विभागाच्या विरोधात संताप। खेड तालुक्यामधल्या वाकी बुद्रुक इथे घरासमोर कुत्र्याची शिकार करणारा बिबट जेरबंद। वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये बिबट अडकला। बिबट जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला। कुत्र्याच्या शिकारीसाठी आलेला बिबट्या शिकारी विनाच परतला। शिरूर तालुक्यामधल्या रांजणगाव इथला प्रकार। बिबट्यानं शिकार करण्याआधीच कुत्र्यानं धूम ठोकली। बुलडाणा जिल्ह्यामधल्या अनेक रेशन दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचं रेशनचं वाटप। खराब रेशनमुळे नागरिकांमध्ये संताप। अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज। बुलडाणा जिल्ह्यामधील 870 ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची करण्यात आली तपासणी। 4625 पाण्याच्या नमुन्यांना ग्रीन कार्ड तर 269 नमुन्यांना येलो कार्ड। ग्रीन कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींमधील पाणी पूर्णतः सुरक्षित। अकोल्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करताना गोंधळ। केवायसी केंद्रावर सकाळपासून अधिकारी आणि कर्मचारी हजर नाहीत। केवायसी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी।
वर्ध्यामधील भिडी ते पुलगाव रस्त्यावरील नाल्यालगत रस्त्याच्या कडा खचल्यानं अपघाताचा धोका. ऐन वळणावर कडा खचल्यानं दुर्घटनेची शक्यता. खचलेल्या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी. लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची चोरीच्या घटनांसह अवैध धंद्यांवर कारवाई. 12,63,00,000चा मुद्देमाल जप्त. कारवाईमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वी पोलीस ऍक्शन मोडवर. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांना 50,000चा कारवाई करणार. पोलिसांचा इशारा. दिव्यांग महिलेला सरकारी कागदपत्रामध्ये मयत दाखवून जमीन लाटली. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधील चिकलठाण इथला प्रकार. दिव्यांग महिला अविदा सरडे यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामध्ये धान खरेदी केंद्रामधील घोटाळा उघडकीस. बोनस घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय. जबाबदार कोणाची? प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. गहिनीनाथ गडाच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी अशोक पोकळे यांच्या उपोषणाला सुरुवात. वामन भाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी लाखो भाविक येणार. रस्ते तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या मुख्य बस स्थानकासमोरून जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे. दररोज लहान मोठे अपघात असूनही प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी. सोलापूरच्या माडा यावली सालसे राज्यमार्गाची 2 वर्षांमध्ये चाळण. कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्याची दुर्दशा. सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्म. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम जिल्हा परिषदेकडून चुकीच्या ठेकेदार नेमल्यामुळे अपूर्ण. आमदार आमशा पाडवी यांचा आरोप. सुरतच्या ठेकेदारांना काम दिल्यानं काम अपूर्ण अवस्थेमध्ये असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरनंतर अमरावतीमध्ये सुद्धा भाजप कार्यकर्त्यांमध्ये उफाळला नाराजीचा सूर. भाजपच्या इच्छुक उमेदवारांना तिकीट नाकारल्यानं पदाधिकाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी घेरलं. पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये तयारी अंतिम टप्प्यात. उद्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिक कोरेगाव भीमामध्ये येणार. राज्य सरकारकडून विशेष उपाययोजना. जळगावच्या रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यभार संगीता महाजन यांनी स्वीकारला. भाजपचे आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारला पदभार. जळगावच्या चाळीसगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाणांनी पदभार स्वीकारला. भाजप कार्यालयापासून नगरपरिषदेपर्यंत पायी मिरवणूक. गोंदिया नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षांची निवड 16 जानेवारीला होणार. नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी बोलावली बैठक. 3.5 वर्षांनंतर नगरपरिषदेमध्ये पदाधिकारी कार्यालयामध्ये बसणार. कराड नगरपालिकेमध्ये शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या युतीचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र सिंह यादव यांनी मध्यरात्री उदयनराजे भोसलेंची भेट घेतली. यावेळेला उदयनराजे भोसले भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. आपला मित्र नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू पाहायला मिळाले. अवैध दारू विक्री करणाऱ्याला ताब्यात घेत 3,64,000च्या दारूसाठ्यासह 4,64,000चा मुद्देमाल जप्त. हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. आरोपीवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.